तर महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी जी व्होकॅब्युलरीची सिरीज आहे त्या व्होकॅब्युलरीच्या सिरीज मधील हा प्रश्नसंच क्रमांक 5. ही व्होकॅब्युलरीची सिरीज महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी फायद्याची ठरणार आहे. ज्या ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला इंग्रजीचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. ठीक आहे. तर हा जो सराव प्रश्नसंच क्रमांक 5 आहे यामध्ये आपण इंग्लिश सिनोनिम्स घेणार आहोत. हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला या सिरीज मध्ये या सराव प्रश्नसंचामध्ये सोडवण्यासाठी मिळणार आहेत. ठीक आहे. आणि यासाठी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स आहेत जे इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करावे लागणार आहेत. चूज द वर्ड दॅट इज क्लोजेस्ट इन मीनिंग टू अंडरलाइन वर्ड इन इच सेंटेन्स. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स मध्ये एक अंडरलाइन वर्ड आहे, एक हायलाइटेड वर्ड आहे आणि ज्याचा क्लोजेस्ट मिनिंग म्हणजे समानार्थी शब्द तुम्हाला दिलेल्या ऑप्शन मधून निवडायचा आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया, आता पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी आहे. द ऑस्टीर रूम हॅड मिनिमल फर्निचर अँड डेकोरेशन. द ऑस्टीर रूम हॅड मिनिमल फर्निचर अँड डेकोरेशन. ठीक आहे. या ठिकाणी ऑस्टीर हा जो शब्द आहे हा हायलाइटेड आहे. इन्स्ट्रक्शन मध्ये अंडरलाइन म्हटलं होतं, परंतु हा जो वर्ड आहे या ठिकाणी हायलाइटेड केलेला आहे. याला वेगळं करण्यासाठी या ठिकाणी स्टार मार्क केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्नाचा शब्द तुम्हाला या ठिकाणी हाच असणार आहे. द ऑस्टीर रूम हॅड मिनिमल फर्निचर अँड डेकोरेशन. ठीक आहे. प्रश्न वाचून घ्या. आता आपण पुढे काय करूया, त्याचे ऑप्शन्स कोणकोणते आहेत ते पाहून घेऊया. ठीक आहे. ऑप्शन ए आहे एक्स्ट्रावॅगंट, त्यानंतर आहे सिंपल, स्पेशियस आणि फंक्शनल. हे 4 ऑप्शन आहेत. आपण 4 ऑप्शन पाहिल्यानंतर आपल्याला ऑस्टीर हा जो शब्द आहे याचा अर्थ माहित करणं गरजेचं आहे. तर या ऑस्टीर या शब्दाचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो साधा. ऑस्टीर म्हणजे काय, साधा. ठीक आहे. आणि याच्या अनुषंगाने आता आपण जे ऑप्शन्स मध्ये शब्द दिलेले आहेत त्यांचा अर्थ सुद्धा पाहणार आहोत. पहिला शब्द पहा, एक्स्ट्रावॅगंट. एक्स्ट्रावॅगंट म्हणजे उधळ्या. त्यानंतर आहे सिंपल. सिंपल म्हणजे साधा. स्पेशियस म्हणजे प्रशस्त आणि फंक्शनल म्हणजे काय, तर कार्यात्मक. फंक्शनल म्हणजे कार्यात्मक. ठीक आहे. आपण ऑस्टीर शब्दाचा अर्थ पाहिला, त्यानंतर जे ऑप्शन मध्ये शब्द आहेत त्यांचा सुद्धा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. ठीक आहे. मग आपण पाहिलं ऑस्टीर म्हणजे साधा आणि सिंपल म्हणजे सुद्धा काय, तर साधा असा अर्थ सिंपलचा सुद्धा होतो. मग ऑस्टीरचा सिनोनिम कोणता असणार, ऑप्शन बी, सिंपल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न पहा. द सायंटिस्ट प्रेझेंटेड अ कन्व्हिन्सिंग आर्ग्युमेंट that left no room for doubt. ओके. आता आपण ऑप्शन पाहतोय. पहिला ऑप्शन आहे कन्फ्युजिंग, परस्युएसिव्ह, इंटरेस्टिंग आणि वेल स्ट्रक्चर्ड. हे झाले ऑप्शन. आता आपण जाऊया पुन्हा प्रश्नाकडे आणि कन्व्हिन्सिंग या शब्दाचा अर्थ पाहू. कन्व्हिन्सिंग म्हणजे खात्री वाटण्याजोगे. कन्व्हिन्सिंग म्हणजे खात्री वाटण्याजोगे. आता ऑप्शनचे अर्थ पाहूया. कन्फ्युजिंग म्हणजे गोंधळात टाकणारे, परस्युएसिव्ह म्हणजे खात्री पटवू शकणारा, इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक आणि वेल स्ट्रक्चर्ड म्हणजे संरचित. वेल स्ट्रक्चर्ड म्हणजे काय, तर संरचित. ठीक आहे. तर आपण पाहिलं कन्व्हिन्सिंग म्हणजे खात्री वाटण्याजोगे आणि परस्युएसिव्ह म्हणजे काय, तर खात्री पटवू शकणारा. हे आहे दोन एकमेकाचे समानार्थी शब्द. कन्व्हिन्सिंगचा सिनोनिम ऑप्शन बी, परस्युएसिव्ह. प्रश्न तिसरा आहे. द लॅकोनिक स्पीकर यूज्ड फ्यू वर्ड्स बट कन्व्हेड हिज मेसेज इफेक्टिव्हली. आणि या ठिकाणी हायलाइटेड वर्ड आहे लॅकोनिक. आता ऑप्शन्स पाहूया. पहिला ऑप्शन आहे वर्बस, कॉन्साइज, अनक्लिअर आणि पॅशनेट. त्यानंतर लॅकोनिकचा अर्थ आपण या ठिकाणी पाहतोय मितभाषी. लॅकोनिक म्हणजे काय, मितभाषी. तो जो स्पीकर होता तो कसा होता, मितभाषी होता. यूज फ्यू वर्ड्स, त्याने थोडेसे शब्द वापरले, बट कन्व्हेड हिज मेसेज इफेक्टिव्हली. परंतु त्याचा जो मेसेज आहे, त्याला जे म्हणायचे, त्याचं जे म्हणणं आहे ते त्याने व्यवस्थित पसरवलं आहे किंवा समोरच्या पर्यंत पोहोचवलेलं आहे. आता ऑप्शन्स पाहूया. वर्बस म्हणजे पाल्हाळिक, कॉन्साइज म्हणजे संक्षिप्त, अनक्लिअर म्हणजे अस्पष्ट आणि पॅशनेट म्हणजे काय, तापट. या ठिकाणी हा जो स्पीकर आहे तो कसा आहे, लॅकोनिक आहे म्हणजे मितभाषी आहे. लॅकोनिक आहे
म्हणजेच मितभाषी आहे. मितभाषी आहे म्हणजे तो कमी बोलतोय. काय करतोय? कमी बोलतोय. म्हणजेच आपलं जे म्हणणं आहे पाल्हाळे न लावता संक्षिप्तपणे बोलतोय. कसं बोलतोय? संक्षिप्तपणे तो आपलं म्हणणं मांडत आहे. म्हणजेच मितभाषीचा समानार्थी शब्द असणार आहे संक्षिप्त आणि लॅकॉनिकचा सिनोनिम असणार आहे कॉन्साइज. ऑप्शन बी. The company faced a myriad of challenges in entering new market. The company faced myriad of challenges in entering the new market. ठीक आहे? ऑप्शन्स पाहूया. स्कॅसिटी, अबंडन्स, कॉम्प्लेक्सिटी आणि अनसर्टनिटी. ठीक आहे. तर मिरियाड म्हणजे काय? मिरियाड म्हणजे असंख्य. द कंपनी फेस्ड मिरियाड ऑफ चॅलेंजेस. कंपनीला असंख्य असे जे चॅलेंजेस आहेत ते फेस करावे लागलेले आहेत. कशामध्ये? इन एंटरिंग न्यू मार्केट. नवीन मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी. ठीक आहे. मिरियाड म्हणजे असंख्य. त्यानंतर आहे स्कॅसिटी. स्कॅर्सिटी म्हणजे टंचाई. स्कॅसिटी म्हणजे टंचाई. अबंडन्स म्हणजे पुष्कळ. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत आणि अनसर्टनिटी म्हणजे काय? अनिश्चितता. या ठिकाणी आपण मिरियाडचा अर्थ पाहिला असंख्य आणि त्याचप्रमाणे अबंडन्स हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतो? पुष्कळ. असंख्य आणि पुष्कळ म्हणजे त्या कंपनीला असंख्य अशा चॅलेंजेसला फेस करावे लागले. म्हणजेच ते जे चॅलेंजेस जे कंपनीच्या समोर आले ते कसे होते? पुष्कळ होते. बरोबर. म्हणजेच मिरियाडचा सिनोनिम कोणता असणार मग? ऑप्शन बी, अबंडन्स. The speaker's incisive remarks exposed the flaws in the opponent's argument. ठीक आहे. याप्रमाणे या ठिकाणी वाक्य आहे आणि हायलाइटेड वर्ड आहे इन्सिसिव्ह. इन्सिसिव्ह हा शब्द आहे. आपण पाहूया आता ऑप्शन्स. पहिला ऑप्शन आहे अनक्लिअर, शार्प, पर्स्युएसिव्ह आणि इन्फॉर्मेटिव्ह. इन्सिसिव्ह म्हणजे काय? तर इन्सिसिव्ह म्हणजे भेदक. द स्पीकर्स इन्सिसिव्ह रिमार्क्स एक्सपोज द फ्लॉज इन द ऑपोनेंट्स आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. ते स्पीकरचे जे रिमार्क्स होते ते कसे होते? भेदक होते आणि त्याने समोरच्याला काय केलेलं आहे? अगदी पूर्णपणे एक्सपोज करून टाकलेलं आहे. बरोबर की नाही? इन्सिसिव्ह म्हणजे भेदक. आता ऑप्शन्स पाहूया. अनक्लिअर म्हणजे अस्पष्ट. शार्प म्हणजे तीक्ष्ण. पर्स्युएसिव्ह म्हणजे मन वळू शकणारा आणि इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे काय? तर माहितीपूर्ण. या ठिकाणी इन्सिसिव्ह म्हणजे भेदक. त्या स्पीकरचे रिमार्क कसे होते? भेदक होते, इन्सिसिव्ह होते. म्हणजेच त्याचे जे रिमार्क होते ते अतिशय तीक्ष्ण होते. कसे होते? तीक्ष्ण होते. म्हणजेच मग इन्सिसिव्हचा सिनोनिम कोणता असणार? ऑप्शन बी, शार्प. द डिटेक्टिव्ह's meticulous investigation revealed even the smallest details. ठीक आहे. आणि या ठिकाणी जो शब्द आहे हायलाइटेड तो आहे मेटिक्युलस. शब्द आहे मेटिक्युलस. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत केअरलेस, थोरो, क्विक आणि इन्साइटफुल. मेटिक्युलस म्हणजे काय? मेटिक्युलस म्हणजे सावध. द डिटेक्टिव्ह's मेटिक्युलस इन्व्हेस्टिगेशन. जो डिटेक्टिव्ह आहे त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे तो कसं होतं? अतिशय सावधपणे केलेलं होतं. आणि त्याने काय केलं? रिव्हील्ड इवन स्मॉलेस्ट डिटेल्स. त्याने सगळं रिव्हील केलं. अगदी जे छोटे छोटे तपशील आहेत ते सुद्धा त्याने रिव्हील केले, सर्वांच्या समोर आणलेले आहेत. परंतु डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन कसं होतं हे आपण पाहिलं. मेटिक्युलस म्हणजे कसं? सावध. मेटिक्युलस म्हणजे सावध. आता पाहूया ऑप्शन्स. ऑप्शन ए केअरलेस म्हणजे निष्काळजी, थोरो म्हणजे कसून, क्विक म्हणजे जलद आणि इन्साइटफुल म्हणजे काय? अंतर्दृष्टी. इन्साइटफुल अंतर्दृष्टी. आता आपण पाहिले डिटेक्टिव्हचे इन्व्हेस्टिगेशन. डिटेक्टिव्हचं इन्व्हेस्टिगेशन कसं होतं? मेटिक्युलस म्हणजे सावध होतं. म्हणजेच त्यांनी इन्व्हेस्टिगेशन कसं केलं? तर कसून केलं, अगदी कसून केलं, अगदी मेहनतीनं त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं दिसतंय. बरोबर. मग मेटिक्युलसचा सिनोनिम कोणता असणार आहे? ऑप्शन बी, थोरो. पुढचा प्रश्न पहा. द पॉलिटिशियन्स इव्हॅझिव्ह रिस्पॉन्स रेज सस्पिशियन अबाउट हिज ट्रू इंटेन्शन. ठीक आहे. आणि यामध्ये शब्द आहे हायलाइटेड इव्हॅझिव्ह. शब्द आहे इव्हॅझिव्ह. बरोबर. ऑप्शन्स पाहूया. क्लिअर, अँबिग्युअस,
मिसलिडिंग आणि कॉम्प्लेक्स. इव्हॅझिव्ह म्हणजे काय, तर इव्हॅझिव्ह म्हणजे उडवा उडवीचे. काय, उडवा उडवीचे. द पॉलिटिशियन्स इव्हॅझिव्ह रिस्पॉन्स, म्हणजे जो नेता आहे त्याचे रिस्पॉन्स कसे होते, उडवा उडवीचे होते, इव्हॅझिव्ह होते. कसे होते, उडवा उडवीचे. आता आपण काय करूया, ऑप्शनचे अर्थ पाहूया. क्लिअर म्हणजे स्पष्ट, अँबिग्युअस म्हणजे संदिग्ध, मिसलिडिंग म्हणजे भ्रामक आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र. बरोबर. पॉलिटिशियनचे रिस्पॉन्स कसे होते, इव्हॅझिव्ह होते, म्हणजे उडवा उडवीचे होते. म्हणजेच कसे होते, स्पष्ट होते का, नाही. संदिग्ध होते का, तर हो, संदिग्ध होते. कसे होते, संदिग्ध होते. बरोबर. म्हणजे या ठिकाणी इव्हॅझिव्ह या शब्दाचा सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी, अँबिग्युअस. पुढचा प्रश्न पहा. द सायंटिस्ट कंडक्टेड अ सिरीज ऑफ ग्रुएलिंग एक्सपेरिमेंट्स दॅट टेस्टेड द लिमिट्स ऑफ ह्युमन एन्ड्युरन्स. या ठिकाणी हायलाइटेड वर्ड आहे किंवा अंडरलाईन वर्ड आहे ग्रुएलिंग. वर्ड काय आहे, ग्रुएलिंग. ऑप्शन्स पाहूया. पहिला ऑप्शन आहे चॅलेंजिंग, डिमांडिंग, इंटरेस्टिंग आणि इन्साइटफुल. ग्रुएलिंग म्हणजे काय, तर ग्रुएलिंग म्हणजे दुष्कर. ग्रुएलिंग म्हणजे काय, दुष्कर. चॅलेंजिंग म्हणजे काय, चॅलेंजिंग म्हणजे आव्हानात्मक. डिमांडिंग, संयम व कौशल्य याची गरज असणारी, संयम आणि कौशल्य यांची गरज असणारी. इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक. इन्साइटफुल म्हणजे अंतर्दृष्टी. तर जे शास्त्रज्ञ होते त्यांनी कशी सिरीज कंडक्ट केलेली आहे एक्सपेरिमेंटची, तर अतिशय ग्रुएलिंग आहे. कशी आहे, ग्रुएलिंग आहे, अतिशय दुष्कर आहे. दॅट टेस्टेड द लिमिट्स ऑफ ह्युमन एन्ड्युरन्स. आणि त्याच्यामुळे मानवाच्या एन्ड्युरन्सची जी क्षमता आहे ती टेस्ट करण्यासाठी त्यांनी ही एक्सपेरिमेंटची सिरीज सुरू केलेली आहे किंवा कंडक्ट केलेली आहे. ठीक आहे. या ठिकाणी ग्रुएलिंगचा अर्थ आहे दुष्कर. त्याचप्रमाणे जर आपण ऑप्शनचा विचार केला तर यामध्ये एक ऑप्शन आहे संयम किंवा कौशल्याची गरज असणारा. ग्रुएलिंग म्हणजे काय, दुष्कर. आणि दुष्कर म्हणजे काय, दुष्कर काम कोणतं असतं, तर असं काम ज्यामध्ये अतिशय संयमाची गरज असते, अतिशय कौशल्याची गरज असते ते काम पूर्ण करण्यासाठी. बरोबर. म्हणजे ग्रुएलिंग या शब्दाचा सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी, डिमांडिंग. द आर्टिस्ट vivid paintings transported viewers to another world with their rich colors and lifelike details. ऑप्शन्स पाहूया. ऑर्डिनरी, रिअलिस्टिक, युनिक आणि कलरफुल. विविड म्हणजे काय, तर विविड म्हणजे हुबेहूब किंवा ठळक. हुबेहूब किंवा ठळक. पहिला ऑप्शन ऑर्डिनरी म्हणजे साधारण, रिअलिस्टिक म्हणजे वास्तव, युनिक म्हणजे एकमात्र आणि कलरफुल म्हणजे रंगीबेरंगी. कलरफुल, रंगीबेरंगी. तर या ठिकाणी द आर्टिस्ट विविड पेंटिंग ट्रान्सपोर्टेड व्ह्यूअर्स टू अनदर वर्ल्ड विथ देअर रिच कलर्स अँड लाईफ लाईक डिटेल्स. म्हणजे या ठिकाणी जो आर्टिस्ट आहे त्याचं जे पेंटिंग आहे ते कसं होतं, त्याच्यामध्ये अतिशय रिच कलर होते आणि लाईफ लाईक डिटेल्स होते. लाईफ लाईक म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जे जीवन आहे त्यासारखे त्याच्यामध्ये डिटेल्स पेंटिंग मध्ये दिसत आहेत. म्हणजेच कसे, तर विविध म्हणजेच हुबेहूब किंवा ठळक म्हणजे अगदी खरं आहे असं. आणि मग हुबेहूब आणि ठळक यासाठी समानार्थी कोणता असणार आहे, या ठिकाणी असणार आहे वास्तव. म्हणजे विविधचा सिनोनिम कोणता असणार, ऑप्शन बी, रिअलिस्टिक. The athlete displayed remarkable resilience in bouncing back from setbacks. ऑप्शन पाहूया. एक्सेप्शनल, अनवेवरिंग, ऍडमिरेबल, स्ट्रॉंग. ठीक आहे. रिमार्केबलचा अर्थ आपल्या समोर आहे लक्षणीय. द ऍथलीट डिस्प्लेड रिमार्केबल रेझिलियन्स म्हणजे त्या ऍथलीटने कसं काम, त्याचं जे प्रॅक्टिस आहे, बाउन्सिंग बॅकची जी प्रॅक्टिस आहे ती कशी दर्शवलेली आहे, तर अगदी रिमार्केबल होती, लक्षणीय होती. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण क्षमता वापरलेली. आता आपण काय करूया, ऑप्शन्स पाहूया. एक्सेप्शनल, एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक. अनवेवरिंग म्हणजे अविचल किंवा अढळ. ऍडमिरेबल म्हणजे कौतुकास्पद आणि स्ट्रॉंग म्हणजे भक्कम. रिमार्केबल म्हणजे लक्षणीय. म्हणजेच त्या ऍथलीटने त्यामध्ये काय केलेलं आहे, अतिशय कठोर मेहनत केलेली आहे. कशी मेहनत केलेली आहे, कठोर मेहनत केलेली आहे, म्हणून ते लक्षणीय झालेलं आहे.
मग लक्षणीय या शब्दासाठी, रिमार्केबल या शब्दासाठी कोणता ॲप्रोप्रिएट अर्थ या ठिकाणी वाटतोय, तर तो असणार आहे अविचल. तो अविचल राहिला, तो जो ॲथलीट आहे तो अविचल राहिलेला आहे, अढळ राहिलेला आहे त्याच्या प्रॅक्टिसमध्ये, म्हणूनच तो त्याच्या बाउन्सिंग बॅकच्या प्रॅक्टिसमध्ये अतिशय रिमार्केबल काम करू शकलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी रिमार्केबलचं सिनोनिम असणार आहे अनवेवरिंग, ऑप्शन बी. The author's nuanced understanding of human nature allowed him to create complex and believable characters. या ठिकाणी नॉन्स हा जो शब्द आहे तो हायलाइटेड आहे. ऑप्शन पहा, शॅलो, सटल, कॉम्प्लेक्स आणि इन्साइटफुल. ओके, आता पाहू नॉन्सचा अर्थ. नॉन्स म्हणजे सूक्ष्म भेद. द ऑथर्स नॉन्स्ड अंडरस्टँडिंग, तो जो ऑथर आहे तो लेखक आहे, त्याची जी अंडरस्टँडिंग आहे अतिशय सूक्ष्म अंडरस्टँडिंग, अतिशय सूक्ष्म भेद करणारी त्याची जी समज आहे, कशाची, ह्युमन नेचरची, मानवी स्वभावाची, अलाउड हिम टू क्रिएट कॉम्प्लेक्स अँड बिलिव्हेबल कॅरेक्टर. आणि त्याचमुळे त्याची जी समज आहे त्याच्यामुळेच त्याच्या लिखाणामध्ये तो जो कॉम्प्लेक्स, अतिशय मिश्र, अतिशय कॉम्प्लिकेटेड असे कॅरेक्टर प्ले करतो किंवा कॅरेक्टर सजवतो, ते अतिशय बिलिव्हेबल असतात. त्याच्यावरती आपण काय करू शकतो, विश्वास करू शकतो किंवा ते अतिशय खरे वाटतात. कसे वाटतात, खरे वाटतात. बरोबर. आता ऑप्शनचे अर्थ पाहूया. शॅलो म्हणजे उथळ, सटल म्हणजे मार्मिक, कॉम्प्लेक्स म्हणजे मिश्र आणि इन्साइटफुल म्हणजे अंतर्दृष्टी. बरोबर. तर ऑथर्स नॉन्स अंडरस्टँडिंग म्हणजे त्याची जी अंडरस्टँडिंग आहे ती कशी आहे, सूक्ष्म भेद करणारी आहे, अतिशय सूक्ष्म आहे. तो जो पात्रांची निवड करतो किंवा पात्रांना जसं प्रेझेंट करतो त्याच्यामध्ये त्याने अतिशय सूक्ष्मपणे त्यांची विचारसरणी किंवा त्यांचं चित्रण केलेलं असतं. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, मग त्याला आपण म्हणू शकतो मार्मिक. काय म्हणू शकतो, मार्मिक. म्हणजेच या ठिकाणी नॉन्स या शब्दाचा सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी, सटल. द मॅनेजर ऑफर्ड a transparent explanation for the company's decision for fostering trust with employees. या ठिकाणी हायलाइटेड वर्ड आहे ट्रान्सपॅरेंट. ऑप्शन्स आहेत मिसलीडिंग, ऑनेस्ट, एव्हॅजिव्ह आणि ब्रीफ. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया ट्रान्सपॅरेंट म्हणजे काय, तर ट्रान्सपॅरेंट म्हणजे पारदर्शक. ट्रान्सपॅरेंट म्हणजे पारदर्शक. ऑप्शन्स मिसलीडिंग भ्रामक, ऑनेस्ट प्रामाणिक, इव्हॅजिव्ह म्हणजे उडवा उडवीचे आणि ब्रीफ म्हणजे काय, संक्षिप्त. ब्रीफ म्हणजे काय, संक्षिप्त. या ठिकाणी द मॅनेजर ऑफर ट्रान्सपरंट एक्सप्लेनेशन, तो जो मॅनेजर आहे त्याने जे एक्सप्लेनेशन दिलं ते अतिशय ट्रान्सपरंट होते, पारदर्शक होते. म्हणजे कसं होतं, प्रामाणिक होतं. कसं होतं, प्रामाणिक होतं. म्हणजेच या ठिकाणी हा प्रामाणिक आहे आणि त्याचं जे अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन बी. म्हणजे ट्रान्सपरंट या शब्दाचा अप्रोप्रिएट सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी, ऑनेस्ट. द सायंटिस्ट मेड a seminal discovery that laid the foundation for future advancement in the field. ठीक आहे. या ठिकाणी सेमिनल हा जो शब्द आहे हा हायलाइटेड वर्ड आहे. ऑप्शन्स आहेत इनसिग्निफिकंट, ग्राउंड ब्रेकिंग, अनएक्सपेक्टेड आणि इम्पॉर्टंट. ठीक आहे. सेमिनल म्हणजे काय, तर सेमिनल म्हणजे बीजासंबंधीचा. सेमिनल म्हणजे काय, तर बीजासंबंधीचा म्हणजेच अगदी मूळचा. बीजासंबंधीचा म्हणजे अगदी मूळचा किंवा मुळापासून. इनसिग्निफिकंट क्षुल्लक, ग्राउंड ब्रेकिंग म्हणजे अभूतपूर्व किंवा मूळ आणि अनएक्सपेक्टेड म्हणजे आकस्मिक, इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे. द सायंटिस्ट मेड अ सेमिनल डिस्कवरी दॅट लेड द फाउंडेशन फॉर फ्युचर ऍडव्हान्समेंट इन द फील्ड. म्हणजे सायंटिस्टने, शास्त्रज्ञांनी असं मुळापासून अगदी बेसिकली किंवा अगदी मुळापासून जी डिस्कवरी केलेली आहे त्याने काय केलेलं आहे, एक फाउंडेशन तयार केलेला आहे, एक पाया तयार केलेला आहे. कशासाठी, भविष्यामध्ये जो विकास होणार आहे, जी ऍडव्हान्समेंट होणार आहे फील्डमध्ये त्या संबंधीचा पाया त्याने रचलेला आहे. या ठिकाणी असा अर्थ आपण या वाक्याचा घेऊ शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी सायंटिस्टने कशी डिस्कवरी केलेली आहे, तर ती क्षुल्लक आहे, अभूतपूर्व आहे, मूळ आहे, आकस्मिक आहे की महत्वाची आहे. तर त्या ठिकाणी या वाक्याच्या जर संदर्भाने आपण विचार केला तर ही जी डिस्कवरी आहे ती अभूतपूर्व आणि मूळ आहे. कशी आहे, अभूतपूर्व आणि मूळ आहे. मग या ठिकाणी सेमिनल या शब्दाचा
सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी ग्राउंड ब्रेकिंग. द स्पीकर डिलिव्हर्ड poignant speech that evoked strong emotions in the audience. ऑप्शन्स आहेत एंगेजिंग, मूव्हिंग, इंटरेस्टिंग आणि रेलेव्हंट. पॉइगंट म्हणजे हृदयविदारक. पॉइगंट म्हणजे हृदयविदारक. एंगेजिंग आकर्षक, मूव्हिंग हृदयद्रावक, इंटरेस्टिंग मनोरंजक, रेलेव्हंट म्हणजे प्रासंगिक. या ठिकाणी पॉइगंट म्हणजे हृदयविदारक. द स्पीकर डिलिव्हर्ड अ पॉइगंट स्पीच. जो स्पीकर आहे त्याने अतिशय हृदयविदारक स्पीच डिलिव्हर्ड केलेलं आहे. म्हणजेच कसं तर हृदयद्रावक. हृदयविदारक म्हणजेच काय? हृदयद्रावक. मग पॉइगंटचा सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी मूव्हिंग. The company launched a dynamic marketing campaign that kept audience engaged and interested. ऑप्शन्स आहेत ट्रॅडिशनल, इनोव्हेटिव्ह, इफेक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह. डायनॅमिक म्हणजे चैतन्य असलेला, ट्रॅडिशन म्हणजे परंपरागत, इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण, इफेक्टिव्ह परिणामकारक आणि क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील. द कंपनी लॉन्च अ डायनॅमिक मार्केटिंग कंपेन म्हणजे त्या कंपनीने अतिशय नाविन्यपूर्ण, चैतन्य असलेली अशी मार्केटिंगची मोहीम सुरू केलेली आहे. तर या ठिकाणी डायनॅमिक म्हणजे चैतन्य असलेला आणि इनोव्हेटिव्ह म्हणजे काय? नाविन्यपूर्ण. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. द किंग रूल्ड विथ इक्विटी इन्शुअरिंग फेअर ट्रीटमेंट फॉर ऑल हिज सब्जेक्ट्स. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत काइंडनेस, जस्टिस, फेअरनेस आणि जेनेरोसिटी. इक्विटी म्हणजे समता, काइंडनेस दयाळूपणा, जस्टिस म्हणजे निपक्षपातीपणा, त्यानंतर फेअरनेस म्हणजे सौंदर्य आणि जेनरसिटी म्हणजे औदार्य. द किंग रूल्ड विथ इक्विटी. राजाने काय केलेलं आहे? ते रूल केलेलं आहे, राज्य केलेलं आहे, ते समतेवर आधारित केलेलं आहे. एन्श्युअरिंग फेअर ट्रीटमेंट फॉर ऑल हिज सब्जेक्ट. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे? त्याच्या सब्जेक्ट्सला म्हणजे जनतेला अतिशय चांगली ट्रीटमेंट किंवा चांगली वागणूक त्याच्याकडून मिळालेली आहे. या ठिकाणी इक्विटी म्हणजे समता आणि समता म्हणजेच काय तर निपक्षपातीपणा. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. इक्विटीचा सिनोनिम ऑप्शन बी जस्टिस. द डिटेक्टिव्ह's unwavering determination helped him solve the case despite facing numerous obstacles. persistent, unyielding, determined आणि फोकस्ड. अनवेवरिंग म्हणजे काय तर अविचल. पर्सिस्टंट म्हणजे आग्रही, अनइल्डिंग म्हणजे दुर्दम्य पोलादी, डिटरमाइंड म्हणजे खंबीर आणि फोकस्ड म्हणजे केंद्रित. द डिटेक्टिव्ह's अनवेवरिंग डिटर्मिनेशन. डिटेक्टिव्हचं जे अविचल असं डिटर्मिनेशन होतं, अविचलपणे जीव ओतून काम करणं, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याला काय मदत झाली तर त्याला अशी मदत झाली सॉल्व द केस डिस्पाइट फेसिंग न्यूमरस ऑब्स्टॅकल. त्याने काय केलेले आहे? ती केस सॉल्व्ह केलेली आहे. खूप असे ऑब्स्टॅकल्स असूनही, खूप सारे अडचणी असूनही त्यांनी ती केस सॉल्व्ह केलेली आहे. या ठिकाणी अनविवेरिंग म्हणजे अविचल आणि त्याचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला दिसतोय दुर्दम्य आणि पोलादी. त्याचं जे डिटर्मिनेशन होतं, त्याचं जे जीव ओतून काम करणं होतं ते कसं होतं? दुर्दम्य होतं, पोलादी होतं. म्हणजे या ठिकाणी अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन बी अनएल्डिंग. The author's evocative writing style used vivid imaginary and sensory details to create strong emotional response in readers. इव्होकेटिव्हचा सिनोनिम आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन्स आहेत पर्स्युएसिव्ह, आर्टिक्युलेट, सिंपल आणि इन्फॉर्मेटिव्ह. इव्होकेटिव्ह म्हणजे उत्तेजक. इव्होकेटिव्ह म्हणजे उत्तेजक. ऑप्शन ए पर्स्युएसिव्ह लागवी, आर्टिक्युलेट बोलण्यात वाकबगार, सिंपल म्हणजे साधा आणि इन्फॉर्मेटिव्ह म्हणजे माहितीपूर्ण. द ऑथर्स इव्होकेटिव्ह रायटिंग स्टाईल. त्या ऑथरची रायटिंग स्टाईल कशी होती? उत्तेजक होती. इव्होकेटिव्ह होती, उत्तेजक होती. म्हणजेच तो ऑथर कसा होता? बोलण्यात वाकबगार होता आणि त्याच्या त्या स्किलचा वापर करून त्याने वेगवेगळ्या पात्रांमध्ये त्याचे स्ट्रॉंग इमोशन्स टाकण्यात तो सक्सेसफुल ठरलेला आहे. या ठिकाणी इव्होकेटिव्हचा सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी आर्टिक्युलेट. The company faced precarious situation with
इट्स फ्युचर हँगिंग इन द बॅलन्स. ऑप्शन आहेत क्रुशियल, अनसर्टेन, चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट. प्रिकॅरियस शब्दाचा अर्थ आहे अनिश्चित. प्रिकॅरियस अनिश्चित. क्रुशियल निर्णायक, अनसर्टेन अनिश्चित, चॅलेंजिंग आव्हानात्मक आणि डिफिकल्ट म्हणजे अवघड. या ठिकाणी प्रिकॅरियस म्हणजे अनिश्चित आणि अनसर्टेन म्हणजे काय, अनिश्चित. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. द चिल्ड्रन वर exuberant after winning the competition, celebrating their victory with joy and excitement. ठीक आहे. exuberant हा जो शब्द आहे हा हायलाइटेड वर्ड आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. ऑप्शन ए ओव्हरजॉयड, युफोरिक, सॅटिस्फाईड आणि सरप्राईज. exuberant म्हणजे भरघोस. द चिल्ड्रन वर exuberant म्हणजे भरघोस आफ्टर विनिंग द कॉम्पिटिशन. म्हणजे त्या लहान मुलांना कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर अतिशय जास्त आनंद झालेला आहे आणि त्यांनी त्यांचा जो विजय आहे तो काय केलेला आहे, अतिशय आनंदामध्ये साजरा केलेला आहे. ठीक आहे. पहिला ऑप्शन ओव्हरजॉयड म्हणजे अत्यानंदित, युफोरिक म्हणजे अत्यानंद दर्शक आणि सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी, सरप्राईज म्हणजे विस्मित. या ठिकाणी एक्झॅबरंट म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या आनंदाला एक्सप्रेस केलेला आहे, सेलिब्रेट केलेला आहे. काय केलेलं आहे, एक्सप्रेस केलेला आहे आणि सेलिब्रेट केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अप्रोप्रिएट अर्थ कोणता असणार आहे, तर तो असणार आहे अत्यानंद दर्शक. म्हणजे एक्झॅबरंटचा सिनोनिम असणार आहे ऑप्शन बी युफोरिक.